नांदेड़ जिले में महानगर पालिका की ओर से 10वीं बार गुंटेवारी का विस्तार किया गया। अधिक से अधिक नागरिकों से इस अवसर का लाभ उठाने की अपील नांदेड़ मनपा के अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ने की है। गुंठेवारीला आतापर्यंत 2021 पासून गुंठेवारी सुरू आहे। महापालिकेनं 21ला सुरू केल्यानंतर अशी आतापर्यंत 9 वेळेस मुदतवाढ दिलेली आहे आणि शासनाकडून जे आरक्षणाबाबतीत मार्गदर्शन होतं ते आल्यानंतर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान महापालिकेने आरक्षण दिलेले आरक्षण म्हणजे मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी त्यांचे जे काही आवश्यक फाईल आहे त्या 31 डिसेंबर 20 पूर्वीच्या ते ह्या 15 एप्रिल ते 15 मे दरम्यानच्या सर्व कागदपत्रासह सादर करण्याची मुदतवाढ दिलेली आहे। एकंदरच कसा प्रतिसाद आहे गुंठेवारी नांदेड शहरामध्ये? नांदेड शहरामध्ये गुंठेवारीला प्रतिसाद नागरिकांनी 21 पासून सुरू आहे, तर त्याच वेळेस त्यांनी ते करणं अपेक्षित आहे। परंतु जे मॅक्झिमम लोकांची जेव्हा गरज असते किंवा अडचण असते तेव्हाच नागरिक इकडे येतात आणि कोणाच्या फाईलबद्दल काही शंका असेल तर मी वेळोवेळी आवाहन केलेले, माझा तिथं नंबर दिलेला आहे, तर त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे। जेव्हा नागरिक माझ्याकडे येतात त्यांच्या मी तात्काळ अडचण सोडवतो। तरी या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की कुणाच्या फाईल राहिल्या असतील तर या 15 मे पर्यंत टाकाव्या। आरक्षणाबद्दल शासनाकडून मार्गदर्शन आलेलं आहे, त्यामुळे त्याही प्रकरणातल्या फाईली टाकाव्या। जर आवश्यक आरक्षणातून फाईल काढता येत असेल तर त्यावर नियमानुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल आणि ह्या शेवटची संधी आहे, याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा।